सर्वांना सप्रेम जय भीम. मित्र हो, आज बहुजन संघटक पेजच्या माध्यमातून आपल्याशी सुसंवाद करण्यासाठी मला संयोजकांनी निमंत्रित केलं आणि एक हे जे काही महाबोधी महाविहार बुद्ध गया या ठिकाणी जे काही आंदोलन सुरू आहे, मुक्ती विहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं यासाठी जे काही आणि ते ब्राह्मणाच्या ताब्यातून मुक्त करावं, त्यांच्या बंधनातून मुक्त करावं यासाठीचं जे काही आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनाला आज म्हणजे हे आजपासून नाही, मी लहान असल्यापासून मला हे ऐकतोय मी की महाबोधी महाविहार हे मुक्त झालं पाहिजे आणि ते आजपर्यंत चालूच आहे ते आंदोलन. आणि तरीही ते बौद्धांच्या ताब्यात दिलं जात नाही. तर प्रथम मी या सातत्यानं बौद्ध विहार मुक्त व्हावं, महाबोधी महाविहार म्हणजे बौद्धांच्या ताब्यात मिळावं यासाठी जे काही आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला माझा मनपूर्वक पाठिंबा आणि त्यामध्ये सहभागी सर्व बौद्धांना म्हणजे अभिनंदन, बौद्धांचे मनपूर्वक अभिनंदन. मित्र हो, हे जे काही तथागतांचं जे काही जीवनशैली आहे किंवा त्यांचं जे ज्ञान आहे हे त्याच्यावरती नजर टाकल्यानंतर त्याचे जे काही स्थळ आहेत, क्रांती चळवळीचे श्रद्धास्थळ प्राचीन काळातले, ते लुंबिनी, बोधगया, सारनाथ आणि कुशीनगर. सिद्धार्थ गौतमाचा जन्म लुंबिनी या ठिकाणी झाला आणि बोधगया येथे त्यांना ज्ञान प्राप्ती झाली. ज्ञान प्राप्ती झाली म्हणजे काय, जगातील म्हणजे या जगतामध्ये जी काही निहित वास्तव आहे ते वास्तवाचं संपूर्ण ज्ञान प्राप्ती झाली. ते स्थळ आहे, अर्थात ज्ञानाची निर्मिती, ज्ञानाचा उगम, प्रज्ञाभूमी असंही त्याला म्हणता येऊ शकेल. असं बोधगया हे स्थळ आहे. आणि हे जे काही ज्ञानाची निर्मिती झाली आणि ज्ञान आता हे लोकांना सांगायचं आहे, ते लोकांना पहिल्यांदा हे मी जे काही शोधून काढलेलं आहे, मला जे काही आकलन झालेलं आहे, ते आकलन झालेलं लोकांना कळेल की नाही. लोककल्याणाचं मला कळलेलं आहे, लोककल्याणाचं जे तत्वज्ञान आहे ते मला कळलेलं आहे, परंतु हे लोकांना कळेल की नाही या संबंधामध्ये म्हणजे तथागतांना म्हणजे विचार पडला आणि आपण काय करावं, हे लोकांना सांगावं की नाही सांगावं याच्यामध्ये दोन मनामध्ये संघर्ष सुरू झाला. एक मन म्हणते की लोकांना सांगून ते कळणार नाही, तर एक मन म्हणते की ते जे काही निहित वास्तवाचं ज्ञान झालेलं आहे ते लोककल्याणासाठी आहे, लोकांच्या कल्याणासाठी ते लोकाभिमुख केलं पाहिजे असं दुसरं मन सांगते. तर अशा या दोन मनाच्या संघर्षामध्ये तथागतांनी शेवटी निर्णयावर आले की हे जे काही लोककल्याणाचं जे तत्वज्ञान आहे, लोकव्यवहारात ते आलं पाहिजे, लोकांना ते कळालं पाहिजे. कारण लोक हे दुःखाच्या गर्तेत सापडलेले आहेत, अंधकारात चाचपडत आहेत आणि मग दुःखी होत आहेत. आणि मग आपल्याला हे जे दुःख मुक्तीचं जे तत्वज्ञान आपल्याला जे काही समजलेलं आहे ते लोकाभिमुख केलं पाहिजे. आणि म्हणून मग त्यांना जे काही हे ज्ञान प्राप्तीसाठी आता हे कुणाला सांगावं, कुणाला कळेल याच्या शोधात निघाले. आणि मग या शोधात निघाल्यानंतर त्यांनी जे काही म्हणजे विद्या
म्हणजे त्या अवगत केल्या. म्हणजे जे जे काही प्रयोग करणारे जे काही म्हणजे भिक्षू होते, म्हणजे संन्यासी लोक होते, किंवा बाहेर घरदार सोडून बाहेर ज्ञानप्राप्तीसाठी बाहेर आले होते, अशांच्या सहवासात राहून त्यांनी भरपूर ज्ञान घेतलं आणि ते त्याच्यामध्ये समाधान झालं नाही. अंतिम सत्य त्यांना शोधायचं होतं आणि मग ते अंतिम सत्य जे त्यांना जे काही सापडलं ते बोधगयाला सापडलं. आणि तिथून मग पुढं जे जे कोणी, आता आपल्याला तर हे लोकांना सांगायचं आहे, आणि मग हे सांगण्यासाठी ते जे काही कुणाला सांगावं म्हणून मग त्यांनी ते त्यांची जी पूर्वीचे जे काही, म्हणजे तसे एक दोन लोक व्यापारी त्यांना पहिल्यांदा भेटले, त्यांना पहिल्यांदा सांगितलं, ते व्यापारी त्यांना सांगितलं, परंतु त्याच्यात आणखी आपल्याला म्हणजे हे व्यवस्थित लोक समजून घेतील असे जे काही आपले 5 सहकारी होते त्यांना आपण सांगावं म्हणून ते त्या काळाचं इसिपतन नावाचं जे शहर आहे, आज ते सारनाथ म्हणून ओळखलं जातं, त्या सारनाथला गेले आणि त्या ठिकाणी ते जे 5 सहकारी होते त्या 5 सहकार्यांना आपलं हे जे ज्ञान आहे हे ज्ञान त्यांनी सांगितलं. तर हेच पहिलं जे आहे ते हेच पहिलं धम्मचक्र म्हणजे गतिमान झालेलं आहे, याला पहिलं धम्मचक्र परिवर्तन म्हणतो आपण. म्हणजे एकंदरीत जी या 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 भारतीय म्हणजे एकंदरीत या मानवी जगताला ज्ञानाचा जो काही प्रकाश द्यायचा आहे तो प्रथम या 5 लोकांना तथागतांनी सांगितला, आणि तेच तत्वज्ञान पुढं म्हणजे लोकाभिमुख करण्यासाठी मग त्याचा म्हणजे जसं की 5 लोकांना सांगितल्यानंतर एक संघ निर्माण झाला, आणि मग ते म्हणजे सांगण्यासाठी मग पूर्ण भारतभर ते आपला त्यांचा जो प्रवास आहे लोकाभिमुख, आपलं हे जे तत्वज्ञान लोकाभिमुख करण्यासाठीच त्यांनी म्हणजे कार्य सुरू केलं, आणि भिक्खू संघ फार मोठा विस्तृत केला. एक शास्त्र जे आहे म्हणजे संवाद शास्त्र तथागतांनी लोकाभिमुख करण्यासाठी, म्हणजे आपलं जे काही आकलन आहे दुःख मुक्तीचं आणि लोककल्याणाचं जे ज्ञान आहे ते ज्ञान लोकांना सांगण्यासाठी ते दैनंदिन विषय लोकांना काय वाटतं हे जे त्यांचं जे तत्वज्ञान आहे या तत्वज्ञानाला सुलभ करून लोकाभिमुख केलं. परंतु लोक हे वेगळ्याच चक्रव्यूहात सापडलेले असतात, वेगळ्याच समस्येमध्ये गुंतलेले असतात, आणि मग समस्येमध्ये गुंतलेले असल्यामुळे त्यांना हे जे काही तथागताचं जे काही मेसेज आहे, संदेश आहे, तो संदेश त्यांच्यापर्यंत घुसण्यासाठी, त्यांच्या मनाला भिडण्यासाठी जे काही आवश्यकची ती त्यांची तयारी लागते, ती तयारी होण्यासाठी म्हणजे दररोज त्यांच्या जे काही अडीअडचणी जे आहेत त्या अडीअडचणी म्हणजे जेव्हा भिक्खू म्हणजे पिंडपातासाठी जायचे, लोकांकडे जायचे, तेव्हा मग लोकांमध्ये अनेक अडीअडचणी त्यांनी पाहायच्या, लोकांचे अनेक प्रश्न ते घेऊन यायचे, आणि मग ते दररोज वेगवेगळे प्रश्न, वेगवेगळ्या अडीअडचणी ते घेऊन यायचे, आणि तथागतांनी त्याला म्हणजे दररोज सोडवायचे, त्यांचं उकल करायचे. अशा रीतीनं म्हणजे त्याचं एक म्हणजे प्रवाहित, डायनामिक, गतिशील विचाराचं जे काही विचाराचा व्यवहार बनण्यासाठी, जे तत्वज्ञानाला गती मिळण्यासाठी, डायनामिकता मिळण्यासाठी, गतिशील होण्यासाठी जे काही त्यांनी जी काही शैली लोकाभिमुख करण्याची जी शैली आहे, त्यांची जी काही म्हणजे नेतृत्व शैली त्याला म्हणू आपण, की ते लोकांना ते कळण्यासाठी दैनंदिन जीवनामध्ये त्यांना काय घडतं त्याचं उत्तर देण्यासाठी ते कामाला लागले, आणि अशा रीतीनं पूर्ण 40 वर्ष संघर्ष केला, आणि म्हणजे पायी फिरून हा प्रचार प्रसार केला, ज्ञानाचा प्रचार प्रसार केला. असं हे जे ज्ञान आहे हे ज्ञान त्यांनी पूर्ण भारतभर या जम्बूद्वीपामध्ये हे पसरवलं. तर असं आणि हे जे आहे ते लोककल्याणाचं तत्वज्ञान आहे, क्रांतीचं तत्वज्ञान आहे, की म्हणजे अशा काळामध्ये हे निर्माण झालं. म्हणजे त्यांनी जे अस्वस्थ झाले, जगामध्ये दुःख आहे हे जेव्हा त्यांना म्हणजे, आणि हे दुःख नष्ट करण्यासाठी त्यांनी सक्रिय झाले, तर म्हणजे त्यांनी जे काही हा जो विचार आहे
तो विचार लोकाभिमुख केला आणि त्याला म्हणजे त्याच्यानंतर त्या भिक्खू संघाने त्याला व्यवस्थाबद्ध केलं, सूत्रबद्ध केलं, ग्रंथरूपानं ते लोकांपुढे आणलं आणि त्यानंतर मग ते सम्राट अशोकानं त्या तत्वज्ञानाला म्हणजे शिल्पांकित केलं, लिपिबद्ध केलं आणि त्याचे जे काही संदेश आहे ते संदेशाचे डॉक्युमेंटरी असा म्हणजे डॉक्युमेंट निर्माण करून त्याचं म्हणजे हे केलं, लोकाभिमुख केलं सम्राट अशोकाने. आणि म्हणून बुद्धाचं तत्वज्ञान लोकाभिमुख करण्यासाठी सम्राट अशोकांनी जे काही विहार निर्माण केले, त्या विहारामध्ये म्हणजे जवळपास त्यांनी 84,000 विहार, 84,000 स्तूप आणि 84,000 चैत्य या जंबूद्वीपामध्ये त्यांनी निर्माण केले. आणि म्हणूनच या जंबूद्वीपामध्ये म्हणजे जसा जंबूद्वीपाचा भाग जो आहे तो लांब म्यानमारपासून ते इकडं पाकिस्तान म्हणजे हे सर्व काही दक्षिणेमधले आणि उत्तरेमधले हे जे देश आहेत, छोटे छोटे देश आहेत, ते सर्व मिळून जंबूद्वीप होतं. आणि ह्या जंबूद्वीपामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे हे जे काही नेटवर्क आहे, विहार, स्तूप आणि चैत्याचे जे काही नेटवर्क आहे, ते नेटवर्क सम्राट अशोकाच्या माध्यमातून पूर्ण ह्याच्यात झालं. आणि म्हणून आज जे काही ह्या उत्खननामध्ये हे नंतर उत्खनन झालं, त्यांच्यानंतर म्हणजे हे झाली सम्राट अशोकाच्या नंतर जे काही अनेक प्रदूषणही झाली, काउंटरही झालं, परंतु त्यांचे जे काही स्मृती ज्या आहेत त्या ह्या अशा चैत्य स्मारक आणि विहार निर्माण केल्यामुळं ते वास्तूच्या रूपानं या जंबूद्वीपामध्ये. म्हणून काय की कोणतंही तुम्ही म्हणजे जमीन खोदलं की तिथं जर काही म्हणजे हे निघायला लागलं, म्हणजे प्राचीन वास्तू काही निघू लागल्या, मूर्त्या निघू लागल्या, तर असं समजून चालायचं की ते तथागतांचं जे काही म्हणजे वास्तू निर्माण करण्यासाठी जे काही सम्राट अशोकाने जे प्रयत्न केलेले आहेत, जे काही काम केलेलं आहे, त्याचं ते सर्व अवशेष आपणाला सापडतात. आणि म्हणून ही जी काही जे मग आता काय झालंय की त्याच्यानंतर जे आहे की हा देश जो आहे पूर्वी तथागताच्या या तत्वज्ञानाच्या पूर्वी, कारण म्हणजे कसा होता की लोक जुगारी होते, दारू पिणारे होते, यज्ञ करून त्याच्यामध्ये हत्या, प्राणी हत्या करणारे होते, व्याभिचार करणारे, सामुदायिक व्याभिचार करणारे होते. आणि ते राजा महाराजा हे म्हणजे जुगारी होते. तर हे सर्व हे जी काही म्हणजे मानवी विकासाला जे काही अडथळा आहे आणि मानवी विकासामध्ये आणि विकाराचं जे काही प्राबल्य निर्माण झालेलं होतं, आणि त्यामुळं म्हणजे आता या समाजाला योग्य असं मार्गदर्शन होण्याची गरज आहे. अशा काळी तथागतांनी पंचशिलाचं निर्मिती करून म्हणजे खोटं बोलायचं नाही, चोरी करायची नाही, व्यभिचार करायचा नाही, हिंसा करायची नाही आणि मद्यपान करायचं नाही, नशा येणारी पदार्थ म्हणजे सेवन करायचं नाही, अशा रीतीनं एक मानवी शरीराला एक सदाचरणाचं व्यवस्थापन निर्माण केलं आणि ते लोकाभिमुख केलं. असं तत्वज्ञान, लोकांच्या कल्याणाचं तत्वज्ञान, लोक जे काही लोकांचा जो ऱ्हास होत होता अज्ञानामुळे आणि अंधकारामुळे, जो ऱ्हास होत होता आणि विकाराचं त्यांच्यामध्ये जे संचार होता, त्याच्यामुळे जे ऱ्हास होत होता, त्याला एक चांगलं जीवन, सुदृढ असं जीवन मिळालं. आणि सर्व म्हणजे जंबूद्वीप हा म्हणजे बौद्धमय झाला. इतकंच नाही तर त्यानंतर म्हणजे सम्राट अशोकाने आपले म्हणजे सर्व आपले म्हणजे मुलं मुली या बाहेरच्या देशामध्ये प्रचारासाठी पाठवल्या. आणि मग त्याच्यातून म्हणजे जे काही धम्मदायात सिद्ध झाले सम्राट अशोक, त्यांनी प्रचाराला पाठवले आणि अशा रीतीनं प्रचार करून हे जे काही प्रज्ञाशील करुणेचा जो संदेश आहे, मानवी विकासाचा आणि प्रज्ञेचा जो संदेश आहे, ही प्रज्ञा त्यांनी या जंबूद्वीपामध्येच मर्यादित न ठेवता बाहेरच्या देशामध्ये जगात ते पसरविला. मग या अर्थानं ही जी भूमी आहे, आजची जी भारत भूमी आहे, ही भारत भूमी जगाचा मार्गदर्शक आहे.
जगाला त्यांनी मार्गदर्शन दिलेलं आहे, दिशानिर्देशन केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. मानवी विकासाचं तत्वज्ञान जगाला दिलेलं आहे. आणि जे कोणी जे नवीन नवीन तथागताच्या नंतरच सर्व काही शास्त्रज्ञ निर्माण झालेले आहे. म्हणजे ज्ञान आणि विज्ञानाचा जो उगम आहे, ज्ञान विज्ञानाचा उगम तथागतांनी केलेला आहे. आणि मग नंतर जे काही तुमचे न्यूटन आहेत, डार्विन आहेत, जे काही सिद्धांत मांडणारे जे काही संशोधक आहेत, जे शास्त्रज्ञ आहेत, ते शास्त्रज्ञांनी जे काही शोधून काढलेलं आहे ते सर्व शोधून काढण्यासाठी जो आधार आहे, विज्ञानाचा आधार आहे, शास्त्राचा जो आधार आहे, विज्ञान शास्त्राचा जो आधार आहे तो तथागतांनी निर्माण केला. आणि त्याच्यातून सर्व जगामध्ये एक ज्ञानाचं, प्रज्ञेचं आणि मानवी कल्याणाचं तत्वज्ञान प्रसारित झालं. आणि मग भारतामध्ये हे सर्वत्र म्हणजे हे जी काही व्यवस्था होती, तर इथलं जे काही ही व्यवस्था जी आहे, तिथली एक तत्पूर्वी एक व्यवस्था होती, जी व्यवस्था ब्राह्मण्य या नावानं ती ओळखली जायची. आणि त्याला मग नंतर म्हणजे ह्या ब्राह्मण्याला म्हणजे नष्ट झालं आणि बुद्धिझम फोरफ्रंटवर आला आहे भारतात. आणि मग बुद्धिझम फोरफ्रंटवर आला आणि मग जगण्याची जी व्यवस्था, ब्राह्मण्य हे काय आहे, ब्राह्मण्य हे अज्ञानावर म्हणजे चालणारं होतं. म्हणून मग त्यांनी ते काय केलं की त्याला त्याच्यातून म्हणजे एक प्रतिक्रांती झाली. भरत राजाच्या म्हणजे खून करून हे जे काय पुष्यमित्र शुंगाने प्रतिक्रांती केली, त्याला पुष्यमित्र शुंगाची प्रतिक्रांती असं म्हणतात. आणि त्या प्रतिक्रांतीनंतर पुन्हा हे सर्व जे काही अवशेष आहेत, हे जे काही 84,000 स्तूप, 84,000 चैत्य आणि विहार, हे जे काही आहेत ते सर्व एकतर प्रतिक्रांतीनंतर पहिल्यांदा त्यांनी केलं की ह्याचा जो प्रसार करणारा जे काही ज्ञानाचा जो स्त्रोत आहे, ज्ञानाचा स्त्रोत त्यांनी भिक्खू संघ यांना एक ऐलान केलं. पहिल्यांदा प्रतिक्रांती झाल्यानंतर पुष्यमित्र शुंगाने घोषणा केली की हे बौद्ध जो जा आणि बौद्ध भिक्खाचं मुंडकं कापून आणा आणि 100 मोहरा घ्या. म्हणजे बौद्ध भिक्खूंच्या कत्तली करण्यासाठी म्हणजे त्यांना बक्षीस देऊ लागलं. जो कत्तली करून मुंडकं आणि त्याला बक्षीस दिलं गेलं. आणि अशा रीतीनं बौद्धांचे जे प्रचारक आहेत, ज्ञानाचे प्रचारक जे आहेत, त्यांचा नायनाट केला. आणि मग त्याच्या भीतीनं ते बौद्ध बाहेरच्या शेजारच्या देशामध्ये गेले. आणि या देशामध्ये पुन्हा अज्ञानाचं साम्राज्य या म्हणजे प्रतिक्रांतीनं अर्थात ब्राह्मण्यानं अज्ञानाचं साम्राज्य निर्माण केलं. आणि अज्ञानाचं साम्राज्य निर्माण करून मग ते कसं निर्माण केलं, कारण यांच्याकडे काही निर्मिती क्षमता नाही आहे. तर ते निर्मिती क्षमता नाही आहे, तर त्यांनी मग जे काही प्राचीन काळामध्ये जे काही सम्राट अशोकाच्या माध्यमातून आणि बौद्ध सम्राट जे बौद्ध सम्राट झालेले आहेत, त्या बौद्ध सम्राटांनी जे काही शिल्पकलाकृती आणि जे काही म्हणजे विहार आणि जे काही वास्तू निर्माण केल्या, त्या सर्व वास्तू त्यांनी म्हणजे अज्ञानाचे आणि देवालयाचे, ईश्वराचे, म्हणजे हा बुद्धिझम काय आहे, निरीश्वरवादी आहे. तर यांनी ते ईश्वराचे केंद्र बनवले, म्हणजे देवाचे केंद्र देऊळ बनवलं, मंदिरं बनवले. आणि त्या मंदिरामध्ये मग जे काही बुद्धाच्या मूर्ती असतील तर त्या बुद्धाच्या मूर्ती आणि बुद्धाचे जे काही अवशेष असतील त्याला विद्रुपीकरण केलं. आणि विद्रुपीकरण करून त्यांनी ती एक जगण्याची व्यवस्था, म्हणजे त्याच्यात काही हे जे काही देवळं निर्माण करून, मंदिरं निर्माण करून जगण्याची व्यवस्था निर्माण केली. आणि मग ते जगण्याची व्यवस्था पूर्ण त्याचं एक नेटवर्क तयार झालं. आणि आजही बघा की जसं बाबासाहेबांनीच दिलंय उदाहरण, एक पंढरपूरचा जो काही हे आहे मंदिर आहे, विठ्ठलाचं मंदिर आहे, ते बौद्धाचं म्हणजे हे आहे, मूर्ती आहे. इतकंच नाही तर या म्हणजे जे काही शिल्पकलाकृती आहे तिथं म्हणजे जे 8 जे काही धाम आहेत म्हणतात त्यांना, तर परळी एक हे आहे, औंढा नागनाथ आहे, असे हे विविध ठिकाणी जे काही 8 धाम आहेत त्या ठिकाणी ज्या काही शिल्पकलाकृती आहेत त्यावर सुद्धा बुद्धाच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. म्हणून यावरून असं दिसत आहे की हे सर्व जे देवळं आहेत, हे जे सर्व मंदिरं आहेत, आज त्यांनी म्हणजे ब्राह्मणांनी त्यांनी आपल्या जगण्याची व्यवस्था त्यांनी तशा पद्धतीने केलेली आहे. आणि मग त्यांना म्हणजे विद्रुपीकरण करून
बुद्धाच्या म्हणजे मूर्तींचं आणि त्यांच्या रूपाचं विद्रुपीकरण केलं. रूपाचं विद्रुपी करून त्याला देव बनवलं आणि देव बनवून त्यांनी एक त्यांची जगण्याची व्यवस्था म्हणजे निर्माण केली. जगण्याची व्यवस्था काय निर्माण केली? देव आहेत, या मंदिरात देव आहे आणि देव हा तुमचं सर्व काही भलं करणारा आहे, अशा पद्धतीचा ईश्वरवाद समाज जीवनामध्ये रुजवला. ब्राह्मणांनी ते पेरला आणि अशा रीतीनं जे काही प्रज्ञाला नष्ट करून अंधकार अज्ञान ऑर्गनाइज करून ते देवालयातून अज्ञानाचं संचलन करणं सुरू केलं. आणि हे बघा की त्या देव मंदिर निर्माण केले. प्रत्येक गावामध्ये मंदिरं आहेत आणि मग मंदिर आहेत, त्या मंदिरासाठी त्याची एक प्रॉपर्टी आहे. मंदिराची म्हणजे 100 एकर 50 एकर त्याची जमीन आहे आणि मग ती मंदिराची जमीन आहे आणि मग मंदिराच्या नावाखाली त्याचं जे काही व्यवस्थापन करणारा जो आहे तो ब्राह्मण असतो आणि म्हणून मग त्याची जी व्यवस्थापन ते ब्राह्मणाने करायचं आणि मग त्याचं जे काही इन्कम येईल तो त्याच्या म्हणजे याच्यासाठी तो ती एक जगण्याची व्यवस्था म्हणून त्याची निर्माण झाली. म्हणजे असं गाव पातळीपासून ते सर्व भारतभर जे प्रत्येक गाव म्हणजे जे काही 5-6 लाख जी काही खेडी आहेत, प्रत्येक खेड्यामध्ये देऊळ आहे आणि देवळाची प्रॉपर्टी आहे आणि ती प्रॉपर्टी ही त्याच्यावरती ताबा ब्राह्मणाचा आहे. म्हणजे एकंदरीत हे जे काही प्रतिक्रांती जी झालेली आहे ती काय केली की हिंदुझमच्या नावाखाली म्हणजे हिंदुझम विरुद्ध ब्राह्मणिझम, हिंदुझम विरुद्ध बुद्धिझम हा जो संघर्ष डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेला आहे की हा देशाचा इतिहास दुसरा तिसरा काय नसून बुद्धिझम आणि ब्राह्मणिझम याचा संघर्ष आहे, याचा प्रतिक्रांतीचा संघर्ष आहे असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून मग यांनी जी काही म्हणजे ह्या प्रॉपर्टीतून जगण्याची व्यवस्था निर्माण केली आणि अज्ञानाला ऑर्गनाइज करून लोकांना म्हणजे ते अज्ञान जे आहे त्याचे ग्रंथ निर्माण केले. अज्ञान कसं लोकांना अज्ञानात कसं ठेवायचं तर ते ग्रंथ निर्माण केले आणि ग्रंथ निर्माण केले तर ते ग्रंथ ऐकायचे कुणी, त्याच्यासाठी सुद्धा एक म्हणजे शूद्रांनी ते ऐकायचे नाही, अतिशूद्रांनी ते ऐकायचे नाही, ते ब्राह्मणेतरांनी सुद्धा ऐकायचे नाही. मग ते ऐकायचे नाहीत, ग्रंथ तर निर्माण केले, ऐकायचे नाहीत. ते जर ऐकले तर त्यांच्या कानात शिसे होतायचं. म्हणजे ज्ञानापासून हे जे काही ब्राह्मणेतर वर्ग, ब्राह्मण सोडला तर इतर वर्ग हा ज्ञानापासून वंचित ठेवला आणि त्यांच्यावरती म्हणजे मग त्यांना जे काही मार्गदर्शन आणि दिशानिर्देशन करायचं आहे ते हे ब्राह्मणांनीच सांगायचं आणि ब्राह्मणांनी सांगायचं. तर ते लोकांनी जर हरकत घेतली तर त्यांना सांगायचं की हे जे माझं म्हणणं नाही आहे हे देववाणी आहे आणि देववाणी माझ्या मुखातून तुमच्यापर्यंत येत आहे. ब्राह्मणाने ही देववाणी म्हणजे तुमच्यापर्यंत आणलेली आहे. अशा पद्धतीचं लोकांना म्हणजे हे केलेलं आहे. अशा पद्धतीनं ही जी व्यवस्था आहे काउंटर केली आणि काउंटर केली तर मग याच्या काउंटर करण्यामध्ये हे छोटे मोठे जे काही गावोगाव असणारे जे मंदिरं जे आहेत म्हणजे कोल्हापूरला जसं लक्ष्मीचं मंदिर आहे, अंबाजोगाईला जसं अंबाबाईचं मंदिर आहे, तुळजापूरला तुळजाभवानीचं मंदिर आहे, हे वेगवेगळे जे मंदिर आहेत हे मंदिर याच्यावरती म्हणजे मग ते बालाजी आहे, आणखी संस्थान वेगवेगळे संस्थान आहेत. या संस्थानावरती म्हणजे जे काही म्हणजे जो काही लोकांना म्हणजे दान देण्याचं जे काही म्हणजे हे करणं म्हणजे दानावर भर, म्हणजे ब्राह्मणाचं जे तत्वज्ञान आहे ते सर्व म्हणजे त्यांचं खाण्यावर आणि दान घेण्यावरच जास्त तत्वज्ञान आहे. आणि ब्राह्मणाला तुम्ही जर तुमचं जर पाप नष्ट करायचं असेल, तुम्ही पाप केलेलं आहे तर हे पाप नष्ट व्हायचं असेल तर तुम्ही ब्राह्मणाला जीव घाला, ब्राह्मणाला तुपापोळ्याचं जीव घाला, त्याला गाई दूध पिण्यासाठी गायी दान करा. अशा प्रकारचं जे हे तत्वज्ञान आहे त्यांचं, तर त्यांचं तत्वज्ञान हे फक्त खाण्यासाठी जगण्यासाठी आणि ते कसल्याही प्रकारचं नाही तर इतरांच्या कष्टावर जगण्यासाठी असं ते त्यांनी तत्वज्ञान निर्माण केलेलं आहे. आणि ते हे तत्वज्ञान आहे ते प्रज्ञेचा आणि बुद्धीचा कसल्याही प्रकारचा संबंध येऊ दिलेला नाही आहे. ज्यांनी हे प्रज्ञा आणि बुद्धीपर्यंत पोहोचेल त्याच्या कानात शिस ओतून किंवा लाख युतळून लाख तोंडात म्हणजे ह्याच्यात घालायचे, कानात घालायचे, अशा पद्धतीनं हे तत्वज्ञान त्यांनी हे केलेलं आहे. आता ही जी काही क्रांती आणि प्रतिक्रांती आहे या समग्र प्रदूषणाला, त्या प्रदूषणामधून त्यांनी एक गोष्ट निश्चित आहे
की ही जी काही म्हणजे प्राचीन काळातले जे काही वास्तू आहेत त्या वास्तूला प्रदूषित केलं, परंतु त्यांना लुंबिनी, बोधगया, सारनाथ आणि कुशीनगर हे जे काही आहे ते बौद्धांचे आयडेंटिफाईड असलेले हे 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 म्हणजे प्राचीन काळातले हे प्रतीक आहेत. एक नीट लक्षात घेतलं पाहिजे. बाकीचे ते त्यांनी बौद्धांचे आयडेंटिफाईड व्हावेत असे ठेवलेच नाहीत. ते त्यांनी हिंदूचे आहेत असं म्हटलं आणि ते त्यांना विद्रुपीकरण केलं. आता ह्याच्यामध्ये म्हणजे हे जे काही लुंबिनी आहे, बोधगया आहे, सारनाथ आहे आणि कुशीनगर आहे, या ठिकाणी हे प्राचीन आमचे जे काही केंद्र आहेत, बौद्धांची जी केंद्र आहेत, प्राचीन काळापासून चालत आलेली, तथागताच्या म्हणजे जे काही प्राचीन इतिहास आहे, तथागताचा खरा इतिहास आहे, तो जो लिपिबद्ध केलेला आहे, शिल्पांकित केलेला आहे, तो इतिहास उकरून तो आज जे काही नवीन संशोधन समोर आलेलं आहे, त्या संशोधनाच्या आधारावर जे काही प्रतिक्रांती झाली, पुष्यमित्राची प्रतिक्रांती झाली आणि त्यांनी हे जे काही ब्राह्मण्य सर्व भारतीय भूभागामध्ये ब्राह्मण्याचा म्हणजे हे करून प्रसार करून प्रतिक्रांतीला म्हणजे व्यवस्थाबद्ध केलं. आणि मग यावर जे काही आधुनिक काळामध्ये जे काही क्रांती झालेली आहे ती म्हणजे या धम्माचं, प्रज्ञेचं, ज्ञानाचं, लोककल्याणाच्या तत्वज्ञानाचं पुनरुज्जीवन प्रदूषित झाल्यानंतर हे जे काही ब्राह्मण्यानं प्रदूषित केलेलं, अज्ञानानं ग्रसित केलेलं, अज्ञानाने अंधकारामध्ये डुबून टाकलेलं जे काही अज्ञान आणि अंधकाराच्या मलव्याखाली दाबून टाकलेलं जे काही म्हणजे जनकल्याणाचं आणि लोककल्याणाचं जे काही तत्वज्ञान होतं, विचार होते, ते पुन्हा लोकाभिमुख करण्यासाठी 14 ऑक्टोबर 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मक्रांती केली. आता एक लक्षात घ्या की ही धम्मक्रांती जी केलेली आहे तर ही काय आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, हिंदुइझम हा काही धर्म नाही आहे. हे सुप्रीम कोर्ट म्हणजे कोर्टानं सुद्धा निर्णय दिलेला आहे की हा काही धर्म नाही आहे, ती एक व्यवस्था आहे. ती कसली व्यवस्था आहे की ती त्यांनी जी काही व्यवस्था निर्माण केलेली आहे आणि मग ती कशामध्ये ह्याच्यात आहे, व्यवस्थाबद्ध आहे. ते मनुस्मृती आणि वेगवेगळे ब्राह्मण्याची जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथामध्ये व्यवस्थाबद्ध आहे. आणि मग हे ग्रंथामध्ये व्यवस्थाबद्ध आहे, जितकंही हे ग्रंथ आहेत आणि जितकेही हे कायदे आहेत, जे आपल्या भारताचं संविधान जे निर्माण झालं त्या भारताच्या संविधानानं हे सर्व कायदे, पूर्वीचे कायदे रद्दबातल ठरवलेले आहेत. म्हणजे आर्टिकल 13च्या अंतर्गत हे सर्व पूर्वीचे कायदे जे आहेत म्हणजे ब्राह्मण्य जोपासणारे आणि ब्राह्मण्याचा प्रसार करणारे जे काही अज्ञान फैलवणारे जे काही कायदे आहेत आणि ज्या कस्टम आहेत, ज्या रूढी आहेत, ज्या परंपरा आहेत, त्या परंपरेला म्हणजे या कायद्यानं म्हणजे भारताच्या संविधानानं नष्ट केले. आणि म्हणून ह्या ज्या काही म्हणजे बाबासाहेबांनी जी काही 1956ला जी धम्मक्रांती केलेली आहे, त्या धम्मक्रांती जी केली ती एक नवीन व्यवस्था दिली. म्हणजे काय दिलं की बुद्धाचा धम्म हा म्हणजे लोकव्यवहार व्हावा, बुद्धाच्या धम्माचा म्हणजेच ज्ञानाचा व्यवहार व्हावा. आणि तो ज्ञानाचा व्यवहार कशामुळे लुप्त झालेला आहे त्यासाठी म्हणून त्यांनी म्हणजे देवी देवता आणि ईश्वरवादाला लुप्त झालेला आहे, दाबून टाकलेला आहे. तर त्यांना बाजूला सारून म्हणजे हा जो काही देवी देवतांचा आणि ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे हे जे काही हे आहेत देवी देवता आहेत ह्यांचा जो काही म्हणजे थर मानवी म्हणजे जीवनावरती चढलेला आहे आणि त्या अज्ञानाच्या गर्तेत माणूस डुबलेला आहे, तो थर बाजूला सारून ज्ञानाचा थर देण्यासाठी बाबासाहेबांनी ही जी काही धम्मक्रांती केली 1956ला, त्या धम्मक्रांती या अर्थानं केलेली आहे की 1950ला जे कायदे बनलेले आहेत, जे संविधान बनलेलं आहे, त्या संविधानानं भारतामध्ये जे काही हे जे काही ब्राह्मण्य होतं, म्हणजे विकार भारतीय समाज जीवनामध्ये जे काही
अज्ञान, अंधकार आणि विकाराचं जे साम्राज्य होतं त्याला नष्ट केलेलं आहे आणि एक नवीन विचार लोकांमध्ये जी काही क्रमिक विषमता होती, क्रमिक हीन भावना लोकांमध्ये निर्माण केलेली होती, अनेक जातीमध्ये लोकांना विभागून ठेवलेलं होतं, अनेक धर्मामध्ये धर्मांचा द्वेष, जातीचा द्वेष, प्रत्येक माणसाचा द्वेष, प्रत्येक गटाचा द्वेष, अनेक जातीचा द्वेष, प्रादेशिक भेद, हे सर्व भेदाचे आणि द्वेषाचं जे वातावरण होतं त्या वातावरणाला म्हणजे एकंदरीत जे काही म्हणजे संविधान बनण्याच्या पूर्वी जी काही विविधता होती, अनेक विविधता होत्या, त्या अनेक विविधताला एकसंघ करण्यासाठी आणि त्यांनी म्हणजे लोकशाहीचं जे काही तत्वज्ञान आपल्या भारतीय संविधानामध्ये आपण सर्व भारतीय लोकांनी जे संविधान सभा बनली ती सर्वांच्या सहमतीने बनलेली आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामध्ये त्या ब्राह्मण लोकांचं काहीही चाललेलं नाही आहे. म्हणजे संविधान सभेमध्ये जे काही डिबेट झालेले आहेत हे सर्व डिबेट होऊन म्हणजे 3 वर्ष सातत्यानं डिबेट झालेली आहे. प्रत्येक कलमावर भरपूर चर्चा झालेली आहे आणि भारताचं जे संविधान बनलेलं आहे ते प्रत्येक लोकांनी, अनेक लोकांनी विविध अशा दुरुस्त्या सुचवून विविध असे काही मुद्दे मांडून त्याला अंतिम स्वरूप जे आहे ते बाबासाहेबांनी दिलेलं आहे. बाबासाहेबांनी काही स्वतःच्या मनाने एकट्यानं हे सर्व काही केलेलं नाही. बाबासाहेबांनी हे जे काही सर्व चर्चेतून, सर्वांच्या चर्चेमधून जो काही निष्कर्ष काढलेला आहे तो निष्कर्ष काढून सर्वांच्या सहमतीनं ही विविधता म्हणजे संविधान संमत आणि संविधानामध्ये व्यवस्थाबद्ध केलेली आहे बाबासाहेबांनी. आणि ही व्यवस्थाबद्ध केलेली संविधान जी आहे ती भारताचं जे काही नागरिकाला प्रदान केली आणि प्रत्येक नागरिकाला म्हणजे आम्ही भारताचे लोक असं त्यांना स्फूर्त केली. तर हे तत्वज्ञान जे आहे तेव्हा काय म्हणतात की हे जे राजकारण त्याला म्हणजे ह्याचं संविधान निर्मितीचं जे संविधानाचं जे काही कस्टोडियन आहे, संविधानाचं जे म्हणजे सोल कस्टोडियन राजकारण असते. राजकारण हे संविधानाचं म्हणजे प्रचार प्रसार करून स्थिर व्हावं लागते. म्हणजे पॉलिटिकल जी काही मेजॉरिटी निर्माण करायची आहे म्हणजे कास्ट मेजॉरिटी म्हणजे जे काही धार्मिक मेजॉरिटी जी आहे किंवा विविधतेची जी मेजॉरिटी आहे ती नष्ट करून ती पॉलिटिकल मेजॉरिटी निर्माण करणे. आणि पॉलिटिकल मेजॉरिटी निर्माण करणे याचा अर्थ हा आहे की भारतीय संविधानाच्या सुसंगत लोकमत तयार करणे, जनमत तयार करणे. म्हणजे सुसंगत म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय या मानवी मूल्यावर लोकांचं जनमत तयार करणे अशा पद्धतीचं भारताचं संविधान आहे. आणि मग हे संविधानानुसार चालणारं राजकारण जे आहे ह्या राजकारणाला जर सुधारायचं असेल तर ते धम्माच्या रसायनानं सुधरेल. कारण भारतीय राजकारण जे आहे ते ही ज्या विविधतेचे जे विकार आहेत ते विकार घेऊन माणसं आहेत, त्या माणसामधले जे विकार नष्ट करायचे असतील तर त्याचा म्हणजे बुद्धाच्या धम्माचं जे काही रसायन आहे ते रसायन या राजकारणाला सुधरू शकते. आणि मग ते रसायन सुधरू शकते. तर बाबासाहेब काय म्हणतात बघा की मी जे काही हे जे काही 14 ऑक्टोबर 1956 त्यांनी म्हणलं की मी हा जो काही धम्म दिलेला आहे तो केवळ अस्पृश्य वर्गासाठी किंवा अस्पृश्यांचं मी नेतृत्व करतो आहे म्हणून या अस्पृश्यांसाठीच आहे असं नाही. तर मी हे जे काही म्हणजे हे जे काही बुद्धाचं जे काही तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान मी सर्व लोकांचा म्हणजे प्रचार प्रसार करून सर्व लोकाभिमुख करेल, सर्व लोकांना हा हे तत्वज्ञान देईल. मानवी कल्याणाचं हे तत्वज्ञान जे आहे ते सर्व लोकांना देईल. त्यांनी 1953 त्यांनी म्हटलेले आहेत की बघा बुद्ध जयंतीचे निमित्तानं त्यांनी बोलले आहेत की म्हणजे माझा प्रचार तुमच्या पुरताच मर्यादित माझा प्रचार तुमच्या पुरताच मर्यादित न ठेवता साऱ्या हिंदू धर्माला या नव्या क्षेत्रात आणण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे बघा बाबासाहेबांनी जे काही हे धम्मक्रांती केलेली आहे ती कशी केलेली आहे की सर्व हिंदू धर्मातले जे काही लोक आहेत त्यांना नव्या क्षेत्रात आणण्याचा प्रयत्न करीन. येस कितपत येते ते पाहू. मानवतेचे संरक्षण होण्यासाठी हिंदुस्थानला काय पण साऱ्या जगाला शेवटी बौद्ध धर्माची कास हटावी लागेल.
म्हणजे बाबासाहेब हे 1953ला म्हणतायत, त्यावेळेस त्यांनी धम्मक्रांती झालेली नव्हती, त्यांनी धम्माची दीक्षा घेतलेली नव्हती. त्याच्या अगोदरच भारताचं संविधान निर्माण केलं आणि त्यावेळेस त्यांनी म्हटले की मी सर्व हे जे तत्वज्ञान आहे ते सर्व हिंदू लोकांना सांगणार आहे. म्हणजे हिंदू आणि ब्राह्मण हे बाबासाहेबांच्या दृष्टीने वेगळे आहे. ब्राह्मणांनी हे जे काही ब्राह्मण किती आहेत, तर ब्राह्मण हे फक्त म्हणजे फार कमी लोक आहेत आणि त्यांना सपोर्ट करणारेही फार कमी आहेत. म्हणजे ब्राह्मणाला सपोर्ट करणारे धनदांडगे आहेत आणि व्यापारी आहेत. म्हणजे हे सर्व एक 10-12-10-15% हे लोक आहेत. बाकीचा जो काही वर्ग आहे तो ब्राह्मणेतराचा वर्ग आहे. तो जो पूर्वीच्या काळामध्ये शूद्र म्हणून ओळखला जात होता आणि नंतरच्या काळामध्ये आज जो आहे तो म्हणजे ब्राह्मणेतर म्हणून जो परिचित झाला. ब्राह्मणेतर आणि अस्पृश्याचा वर्ग, आदिवासींचा वर्ग, हा हे जे काही आहे ते हे फार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि मोठ्या संख्येनं आहेत. त्यांना मी हे बौद्धाचा धम्म समजावून सांगेल असं बाबासाहेब 1953ला म्हणतायत. दुसरी गोष्ट, आणखी एक शब्द त्याच्यामध्ये आणखी म्हणतायत, बुद्धाचा धम्म या पृथ्वी तलावर पुन्हा अवतीर्ण होईल, तो कोणाच्या मार्गाने होईल हे आज सांगता येत नाही. म्हणजे बुद्धाचा धम्म या देशामध्ये पुन्हा येणार आहे. आणि बाबासाहेबांनी बुद्ध जयंती म्हणजे लोकांमध्ये बुद्धाचं तत्वज्ञान, बुद्धाचं ज्ञान लोकाभिमुख व्हावं म्हणून बाबासाहेबांनी बुद्ध जयंतीचा दिवस हा सुट्टीचा दिवस मानला जावा. म्हणून बाबासाहेब म्हणतात की म्हणून मी सन 1942 सालापासून सरकारकडे मागणी करत आहे. म्हणजे 1942 पासून बाबासाहेब बुद्धाच्या तत्वज्ञानात बुद्धाची जयंती साजरी करावी, बुद्धाचं चरित्र लोकाभिमुख व्हावं हे त्यांना वाटत होतं. म्हणजे खऱ्या अर्थानं भारतीय समाज जीवनामध्ये लोकशाहीचं जे संविधान लागू झालं तेव्हा एक म्हणजे बुद्धाच्या धम्माचा विचाराचा कस्टोडियन कोण आहे हे नीट लक्षात घेतलं पाहिजे. तर ते हे आजचे भारतीय बौद्ध आहेत. बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीनं ज्यांनी बौद्ध झालेले आहेत, लाखो लोक, देशामधल्या लाखो वर्ग हा बौद्ध झालेला आहे. हे आजच्या आधुनिक काळातले जे बौद्ध हे सर्व, आणि ही बौद्ध भारतामध्येच नाहीत तर जगामध्ये ते विस्तृत झालेले आहेत. जगामध्ये त्यांनी आपापले विहार निर्माण केलेले आहेत. इंग्लंडला, अमेरिकेला, इटालीला, त्या सर्व जगामध्ये म्हणजे जपानमध्ये विविध राष्ट्रामध्ये हे जे काही भारतातले जे काही बौद्ध धर्माचे जे काही लोक बौद्ध झालेले आहेत त्यांनी हा जो प्रचार प्रसार करून जगामध्ये हे आपापले विहार स्थापन केले आहेत. बाबासाहेब म्हणतात बघा की म्हणजे बुद्ध हा खरा विचारवंत होता, त्याच्यासारखा विचारवंत अजून जगात झालाच नाही असं बाबासाहेब म्हणतात. हे नीट लक्षात घेतलं पाहिजे. हा जो काही बुद्धाचा धम्म आहे, हा बुद्धाचा धम्म त्याचे सोल कस्टोडियन आज कोण आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जे काही धम्मक्रांतीचे जे काही सहभागी लोक आहेत 5 लाख अनुयायी. आणि मग मला सांगा की बौद्ध गयाचा महाविहार आहे, बौद्ध गयाचं, जिथं म्हणजे तथागतांचा म्हणजे सिद्धार्थ गौतमाला म्हणजे जे ज्ञान प्राप्ती झाली आणि ते ज्ञान जे आहे ते पूर्ण म्हणजे एक बुद्धाच्या धम्माचं तत्वज्ञान झालं. आणि हे तत्वज्ञानाचं जे काही स्त्रोत, जी भूमी, जिथून जी उगम निर्माण झाला, निर्मिती झाली, ती भूमी आज त्या भूमीवरून प्रचार प्रसार करण्यासाठी, बरं प्रचार प्रसार करून तरी काय करणार आहेत बरं हे बौद्ध लोक? बौद्धांनी ताब्यात घ्यायचा हा विहार म्हणजे काय करायचं? तर बौद्धांनी ताब्यात घेऊन या देशाला एक जगाचा मार्गदर्शक, ज्ञानाचा मार्गदर्शक, ज्ञान देणारा आणि ज्ञानाचा दाता बनवायचा आहे. हा देश जो आहे तो अज्ञान नाही तर ज्ञानी लोकांचा देश आहे. अडाणी नाही तर ज्ञान आणि उच्च शिक्षित आणि सर्व प्रतिभा संपन्न असलेला हा देश आहे. हे दाखवण्यासाठी ह्याच्यासाठी काय लागतं? एक नेतृत्वाची भूमिका लागते. आणि मग नेतृत्व करायचं जर असेल तर नेतृत्व करण्यासाठी आज जे काही भारतीय समाजामध्ये आपणाला आपलं अस्तित्व निर्माण करावं लागणार आहे. बौद्धांनी आपलं अस्तित्व निर्माण करावं लागणार आहे. आणि मग हे अस्तित्व जे आहे ते की तुमचे प्रतीक आणि प्रतीकांचं जतन करणं आणि त्या प्रतीकावरून
ते जे काही दिशानिर्देशन केंद्र निर्माण करणं, त्या प्रतीकाला दिशानिर्देशन केंद्र निर्माण करणं. जसं प्राचीन काळामधलं जे काही लुंबिनी आहे, बोधगया आहे, सारनाथ आहे, कुशीनगर आहे, हे हे दिशानिर्देशन केंद्र आहेत. म्हणजे ज्ञानाचा प्रचार प्रसार आणि लोकांना म्हणजे स्थिर करणारं, लोकांना समाधानी करणारं जे काही तत्वज्ञान आहे ते प्रचार प्रसाराचे केंद्र हे आहेत. आणि ते प्रचार प्रसाराचे केंद्र, त्याचं नेतृत्व हे बौद्धाकडे असलं पाहिजे. बरं, आता बौद्धाकडे ना, आता एक मला सांगा की बौद्धांचं तत्वज्ञान तरी काय आहे बरं? पंचशील. आणि मग पंचशील काय सांगते? खोटं बोलू नका, चोरी करू नका, व्याभिचार करू नका, हिंसा करू नका आणि दारू पिऊ नका. मला सांगा, हे पंचशीलच सांगायचं आहे. मग आता पंचशील सांगायचं आहे तर ते सांगण्यासाठी लोकांनी ते ऐकलं पाहिजे. लोकांपर्यंत ते पोहोचण्यासाठी जे काही केंद्र मजबूत असावं लागतं, ते जर आपण जिथून हे तत्वज्ञान उगम पावलं, जिथून हे तत्वज्ञानाचा स्रोत निर्माण झाला, अशा तथागतांनी ती जागा आहे बोधगया, त्या पिंपल वृक्षाच्या खालची जी जागा आहे, त्या जागेतून हे सर्व तत्वज्ञान निर्माण झाले. आणि काय तत्वज्ञान निर्माण झाले? जे हे सदाचरणाचं तत्वज्ञान निर्माण झालेलं आहे. आणि मग हे सदाचरणाचं तत्वज्ञान निर्माण झालेलं ह्याच्यामध्ये आता मला सांगा, हे ब्राह्मण यांचं खाण्याशिवाय दुसरं काहीही लक्ष नाही आहे. लोक कल्याणाचा यांच्याकडे विचार नाही आहे. लोकांमध्ये घृणा, द्वेष, हिंसा आणि तिरस्कार करण्याचं जे त्यांचं तिरस्कार करून हे सत्ता काबीज करतात. आणि हे जे काही बौद्धांचे जे काही प्रतीक आहेत, त्यांचे जे विहार आहेत, स्तूप आहेत, त्याचे जे काही वास्तू आहेत, त्या वास्तूवर कब्जा करून केवळ जगण्याची व्यवस्था करत आहेत. बरं, हे आता हे मला सांगा की हे काय करतायत? मग हे जगण्यासाठी, हे स्थिर राहण्यासाठी राजकारण त्यांना ताब्यात घ्यावं लागतंय. आणि म्हणून हा जो काही देवळामधला जो काही म्हणजे जो बेहिशोबी रक्कम, बेहिशोबी पैसा जो आहे, बेहिशोबी पैसा, मग जसं हे जे काही निरनिराळे देवस्थान आहेत, अहो काय त्या ट्रकच्या ट्रक भरू ते निघत आहे, ते म्हणजे दान येत आहे. तर हे पैसा जो आहे तो आमच्या तिजोरीत जाण्याऐवजी तो दुसरीकडेच आहे आणि दुसऱ्याच केंद्रावर आहे. आणि ते सर्व राजकारणाला मेंटेन करण्यासाठी होऊ शकतोय. आता मग राजकारण ताब्यात घ्यायचं, तर ह्या पैशानं राजकारण ताब्यात घ्यायचं. आणि ह्या जे काही सोल कस्टोडियन जे आहेत, बुद्धाचे सोल कस्टोडियन कोण असतात? धम्मज्ञानाचे म्हणजे सोल कस्टोडियन आणि खऱ्या अर्थानं प्रज्ञा संपन्न लोक कोण असू शकतात, त्यांना याच्यापासून दूर ठेवायचं आणि अज्ञान कायम ठेवायचं. याच्यासाठी हे आंदोलनाला, म्हणजे हे आंदोलन जे होत आहे त्या, आता यांना कशाला पाहिजे? ज्यांना कळतच नाही आहे, पंचशील सांगत नाहीत, ते काय सांगतात? पांडवाचं काहीतरी सांगत राहतात, ते आणखी काही म्हणजे हे त्याचं जे ब्राह्मण्याचं तत्वज्ञान सांगत राहतात, अज्ञान अंधकाराचं तत्वज्ञान. आणि हे अज्ञान अंधकाराचं तत्वज्ञान त्या बोधगयेच्या त्या ह्याच्यापाशी त्या समोरच काहीतरी 5-10 दगड ठेवले तर त्याला पांडव लेणी म्हणत राहतात, काही म्हणत राहतात. तर हे जे काही अज्ञान आहे, अज्ञान आणि त्या अज्ञानाचं जोपास करणे, हे जे काही कायदे बनवणारे जे काही सरकार आहे, हे सरकार करत आहे. तर तेव्हा हे असं बरोबर नाही आहे. तर हे शांततेनं, बौद्ध लोक काय आहेत? हे हिंसा करणारे नाही आहेत. आणि हे हिंसक आहेत. म्हणजे पुष्यमित्राची क्रांती कशातून झाली? हिंसेतून झालेली आहे. बौद्ध भिक्खूंचे मुंडके कापले त्यांनी. ज्ञान नको, आम्हाला अराजक पाहिजे. आणि असं कॅरेक्टर असलेले लोक त्या बुद्धाच्या मंदिरामध्ये कशाला पाहिजे बरं? हे म्हणजे 4 लोक हिंदू आणि 4 लोक बुद्धिस्ट आणि एक मग सरकारी अधिकारी, तोही हिंदू नसेल तर ते तसेच खाली ठेवा. अरे हे काय लावलंय तुमचं? हे कशासाठी करत आहात तुम्ही? आणि हे जे आहे, तुम्ही द्या ना एकदा ताब्यात. ह्यांनी काय अराजक निर्माण करणार नाही आहे. तुम्ही अराजक निर्माण करत आहात. बुद्धाचं तत्वज्ञान लोकांना स्थिर करण्यासाठी आहे. आणि हे तुम्ही सरकारी खर्चानं आणि धम्माचं तत्वज्ञानाचं आणि धम्माचे जे काही अवशेष आहेत त्याचा मिसयूज करून, विद्रुपीकरण करून, त्याच्यावर लाखो अरबो रुपये एकत्रित करून तुम्ही जे काही म्हणजे हे करताय. तर हे जी गोष्ट आहे, याला आम्ही सकारात्मक, रचनात्मक, देशाचं भलं,
कशासाठी आम्ही पाहतोय, आमच्या ताब्यात कशासाठी पाहिजे, की आम्हाला पंचशिलाचा प्रचार करायचा आहे, लोकांना पंचशिलाचा अनुसरण करणारे बनवायचे आहेत. म्हणजे लोकांमध्ये म्हणजे हे जे काही शील आहे, शील आचरण लोकांमध्ये आलं पाहिजे, अष्टांगिक मार्ग लोकांमध्ये आले पाहिजेत, 10 पारमिता लोकांना त्या कळायला पाहिजेत, त्यांनी त्या पूर्ण केल्या पाहिजेत. आणि यातून त्यांचं जे जीवन आहे, लोक जीवन आहे, ते स्थिर करायचं आहे. लोकांमध्ये जी तृष्णा आहे, आसक्ती आहे, घृणा, तिरस्कार, द्वेष, परस्पराचा द्वेष आणि ही जी काही अमानविता आहे, अमानुषता आहे, आणि ह्या समाज जीवनामध्ये जे अकराळ विकराळ रूप तिनं धारण केलेलं आहे, ते अकराळ विकराळ रूप हे आज जे काही आपण पाहतो आहोत, ते जे काही म्हणजे हिंसा चाललेली आहे, ही जी काही दबंगगिरी चाललेली आहे, हे का चाललेली आहे, तर लोकांना अज्ञानात ठेवून, आडमुठ ठेवून, त्यांना ज्ञान दिलेलं नाही आहे, त्यांना प्रज्ञा शिकवलेली नाही आहे, त्यांना शीलाचरण शिकवलेलं नाही आहे, त्यांना करुणा दृढ केलेलं नाही, त्यांच्यामध्ये करुणा जागृत केलेली नाही. आणि बुद्धाचं तत्वज्ञान हे प्रज्ञाशील, करुणेशील लोकजीवन हे जे काही याच्याशी जोडून ते लोकजीवन समृद्ध करणारं तत्वज्ञान आहे. आणि हे करण्याचं काम हे बुद्ध धम्माचे जे अनुयायी आहेत ते करू शकतात. आणि मग आता जसं म्हणजे प्राचीन काळामधले हे जसे सेंटर आहेत, तसे सेंटर बाबासाहेबांच्या क्रांतीमधूनही निर्माण केलेले आहेत. आता हे लोक जे आहेत तिथंच थांबत नाहीत, तर ते आमच्या दीक्षाभूमीवर बाबासाहेबांनी निर्माण केलेले जे काही क्रांती म्हणजे केंद्र आहेत, म्हणजे क्रांतीचे केंद्र आहेत, धम्माचे केंद्र आहेत, दीक्षाभूमी, त्या दीक्षाभूमीवर बी घुसू पाहत आहेत. अरे हे काय, हा काय प्रकार आहे तुमचा? आणि तुम्ही म्हणजे लेफ्ट राईट करत राहता. ते जे काही बामण लोक काट्या बिट्या घेऊन टोपे बिप्या ड्रेस चढवतात आणि काय ते रस्त्यावर म्हणजे संचलन करतायत, काय ते दसऱ्याच्या दिवशी म्हणजे काय शस्त्रपूजन करताय. आणि हे काय करताय तुम्ही? काय आधुनिक काळामध्ये आणि भारताच्या संविधानामध्ये आणि भारतीय राष्ट्र घडवण्यामध्ये तुम्ही कसं काय म्हणजे हिंसाचाराचं कसं काय तुम्ही ट्रेनिंग घेताय? तर हे सर्व जे आहे हे या लोकांना शिकवणे, आराणी लोक हे करू शकतात. हिंसा कोण करते? आराणटप्पू लोक करतात. आणि आराणटप्पू लोक हे आदिम आणि म्हणजे जे काही आपली जी प्राण्याची उत्पत्ती झाल्यानंतर जे काही आदिमानव जे होते त्यांना ज्ञान नसल्यामुळे ते कसे जंगलीपणा वागत होते, तसं जंगलीपणा कशाला पुन्हा आणायचा? तर हे जंगलीपणा मानवी व्यवहारामध्ये सभ्यता निर्माण व्हावी, सभ्यता संस्कृती निर्माण व्हावी, चांगली संस्कृती निर्माण व्हावी, याच्यासाठी हे जे नेतृत्व आहे, कारण काय असतं की म्हणजे नेतृत्व ज्यांच्याकडे आहे त्यांच्याशीच बोलणी होत असते. आता हे काय करत राहतात, त्याच्यात घुसळतात, नेतृत्व करतात की तिकडं ते तिकडचंच हे होऊन जाते. आता कोणतंही आंदोलन झालं ना, तर हे लोक काय करतात, ब्राह्मण्याने प्रेरित झालेले लोक मध्ये घुसतात, त्या चळवळीमध्ये घुसतात आणि चळवळीमध्ये घुसून नेतृत्वाची भूमिका घेतात आणि त्याचे ते नेतृत्व करतात आणि साठगाठ करून त्या नेतृत्वाचा वाट लावतात. तर हे ह्या म्हणजे चळवळीची वाट लावतात. तर हे असं जे चालतंय, तर हे जरा मानवी व्यवहाराला संगत असं आधुनिक काळामध्ये आदिमानवासारखं जगणं बरोबर नाही आहे. आता आपला हा म्हणजे हे जे जग आहे, हे जग आधुनिक युगामध्ये वावरत आहे, ज्ञानाच्या युगात वावरत आहे. आणि ज्ञान हे आज लोक फार मोठ्या प्रमाणामध्ये ज्ञान विज्ञानाचा प्रसार झालेला आहे जगामध्ये. आणि ज्ञान विज्ञानाचा प्रचार झालेला असल्यामुळं हे अज्ञानाचं जे काही संचलन आहे ते फार काळ चालणार नाही आहे. आज जे आहे ते महाबोधी महाव्यार जे काही बुद्धगया याचं जे काही म्हणजे मुक्ती आंदोलन आहे, ते विहार मुक्ती आंदोलन, ते आंदोलन यशस्वी होणार आहे आणि हे सर्व लोकाभिमुख झालेलं आहे. ह्या आंदोलनाने जगामध्ये एक मेसेज गेलेला आहे की या देशामध्ये खऱ्या अर्थानं बुद्धाचं तत्वज्ञान ज्ञात असलेले लोक भरपूर आहेत. हे लोकांमध्ये मेसेज गेलेला आहे, जगामध्ये मेसेज गेलेला आहे. आणि त्यामुळे आमच्या राष्ट्राची ही जी काही फार मोठी देशामध्ये जगामध्ये ही यांच्या आडमुखपणामुळं त्या म्हणजे जे ब्राह्मण्याचं जे काही राजकारणामध्ये आणि
धर्मामध्ये जे धुडगूस घातलेला आहे. धर्म आमच्या म्हणजे राष्ट्राला धर्म नाही आहे, म्हणजे धर्म कोणत्या एका धर्माचा राष्ट्र नाही आहे, तरी हे धर्माचा धुडगूस घालतात. बरं, धर्म म्हणजे धारण करणारा असला पाहिजे, लोकांनी तर धारण केला पाहिजे, लोककल्याणाचा असला पाहिजे, लोकांची प्रज्ञा, शील, करुणा समृद्ध झाली पाहिजे त्या धर्मानं. तर ते समृद्ध होण्याऐवजी ते प्रज्ञेचा चंबर करून टाकतात, ते त्याचं सर्व खात्मा करून टाकतात. शील तर नाहीच नाही आणि करुणाही नाही, म्हणजे सर्व अराजक निर्माण करतात. आणि मग ते हे अशा पद्धतीने हे चाललेलं आहे. आणि मग हे राजकारणामध्ये बी तसंच, धर्मामध्ये असत. धर्म आणि राजकारण हे जे काही अंधार युग आणि प्रकाश युग ह्याचे जे संघर्ष आहे, तर हे अंधार युगाकडे घेऊन जाण्याचा जो काही असफल प्रयत्न होत आहे, तर हे असफल प्रयत्न म्हणजे हा आपण म्हणजे हे रोखण्यासाठी आम्हाला जगात भारत हा जगामध्ये नंबर 1 व्हायला करायचा आहे. सर्वच पातळीवर, सर्वच क्षेत्रावर जगामध्ये नंबर 1 करायचा आहे. आणि मग नंबर 1 करायचा असेल तर आमचा जो संदेश आहे तो जगामध्ये पसरला पाहिजे. आणि मग आमचा जो बेसिक संदेश आहे, भारतीय संविधानाचं मूल्य आणि इथला बुद्धिझमचा जो काही संदेश आहे, मानवी व्यवहाराचा जो संदेश आहे, जो जगाला अगोदरच दिलेला आहे, तो बाबासाहेबांनी प्युरिफाय केलेला आहे. बाबासाहेबांना जो काही नव संदेश दिला, आधुनिक जगताचे महानायक म्हणून बाबासाहेबांनी जो काही संदेश दिलेला आहे, तो संदेश त्यांनी म्हणजे लोकाभिमुख केलेला आहे. तर त्यासाठी आम्हाला म्हणजे हे बिहार बौद्धांच्या ताब्यात पाहिजे आहे. आणि हे कुणीही समजण्यासारखं आहे, हे जगातील बौद्ध जे लोक आहेत, इतकंच नाही तर जगातले विविध धर्माचे लोक जे आहेत ते सुद्धा याला समर्थन देत आहेत. तेव्हा इथल्या जे काही मुठभर लोकांनी याचा म्हणजे विचार करावा आणि सरकारनंही इतकं ताणू नये, सरकारनंही निर्णय घ्यावा आणि हे बौद्धाच्या ताब्यात द्यावा. या बौद्धांच्या ताब्यात दिल्यानंतर खऱ्या अर्थानं प्रज्ञाशील करुणा या भारतीय जनजीवनामध्ये समृद्ध होईल. आणि आपला जो काही भारतीय संविधानानं जो काही लोककल्याणाचा राष्ट्रवाद दिलेला आहे, भारतीय म्हणजे लोकशाहीचा जो राष्ट्रवाद दिलेला आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाच्या तत्वज्ञानाचा जो राष्ट्रवाद, लोकांमध्ये एकी भाव निर्माण करायचं जे तत्वज्ञान दिलेलं आहे, ते तत्वज्ञान निर्माण करण्यासाठी आम्हाला हे बौद्धगयाचं जे काही केंद्र आहे, ते केंद्र आम्हाला जागतिक दिशानिर्देशन केंद्र बनवायचं आहे, जगाला दिशा द्यायचं आहे, जगामध्ये शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करायची आहे. आणि ते जगाचं नेतृत्व करण्यासाठी, भारताला नेतृत्व करण्यासाठी आम्हाला हे बौद्धांच्या ताब्यात पाहिजे आहे, नेतृत्व पाहिजे आहे. म्हणून हा लढा आहे. तेव्हा या लढ्याला गांभीर्याने आपण समजून घेतलं पाहिजे. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि थांबतो. जय देव.